तर मंडळी, येणारा प्रत्येक दिवस हा सारखाच नाही का? पण कधी-कधी काय होतं ना मैत्रिणींनो, की आपली खूप चिडचिड होते. तर आपली चिडचिड का होते ते आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. काय होतं ना, आपण बऱ्याच वेळा हातात सकाळी-सकाळी मोबाईल घेतो आणि त्यामुळे आपला खूप सारा वेळ मोबाईलमध्येच निघून जातो आणि आपल्या लक्षात देखील येत नाही. त्यामुळे आपल्या घरातील कामांना उशीर होतो. त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे आपण आपल्या आवडत्या व्यक्तींना, आईला, बहिणींना किंवा मैत्रिणींना फोन करतो आणि खूप सारा वेळ गप्पा मारण्यात घालवतो आणि आपली कामे तशीच पडून राहतात. त्यामुळे हातात मोबाईल न घेता किंवा टीव्ही सिरियल न लावता आपण सर्वात प्रथम घरातली कामे पटापट आवरायची आहेत. जेव्हा आपली कामे घरातील पटापट आवरतात तेव्हा आपोआपच आपला मूड चांगला राहतो. आता बघा, मी किचनमध्ये माझा मोर्चा वळवला आहे आणि इथे मस्तपैकी भेळ बनवून घेतलेली आहे. भेळचा व्हिडिओ आपल्या कुकिंग चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या वैशाली स्टार या कुकिंग चॅनलवर भेट द्या. त्यानंतर इथे मस्तपैकी माझा कॉफी पिण्याचा मूड झालेला होता, तर मी एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात मस्त साखर घालून गरम झालेलं दूध एका कपात काढून घेतलेलं आहे. त्यात मी थोडीशी कॉफी पावडर मिक्स करून माझी कॉफी तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी सर्वप्रथम माझी घरातली कामे आवरली आहेत आणि त्यानंतरच मी इथे रिलॅक्स मूडमध्ये बसले आहे. यामुळे माझा पूर्ण दिवस हा खूप छान जातो आणि कोणत्याही प्रकारची चिडचिड होत नाही. त्याचबरोबर मी इथे एक पुस्तक घेतलेलं आहे आणि ते मी रीड करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मी टाईम एन्जॉय करू शकता. एखादा न्यूजपेपर वाचू शकता किंवा एखादं आवडतं ड्रॉइंग काढू शकता किंवा तुमच्या आवडीचं म्युझिकसुद्धा ऐकू शकता. अशा पद्धतीने आपल्या दिवसाचं मॅनेजमेंट करा आणि आपला रोजचा दिवस आपण एन्जॉय करा. थँक्यू.